मंदिराच्या नावात लक्ष्मी आहे, त्यामुळे धनधान्य संपन्न सगळं लक्ष्मी सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणजे मंदिर आलं की एक पावित्र्य आलं, एक मंगलमय वातावरण आलं आणि मग प्रत्येकजण मंदिरामध्ये जातो. सकाळी आपल्या आपल्या घरी पूजाही करतो, पण मंदिरामध्ये या अतिशय सुंदर अशा मंदिरामध्ये आपल्याला दररोज दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली ते तुकाराम काते यांनी. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गावकऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी मंदिर बांधलं ते अगोदरचे गुरुजी काय नाव? नाही गुरुजी अगोदर ज्यांनी बांधलं देवजी काते यांचंही मनापासून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. फार जुनं आहे ना ते, 300 वर्ष. आणि याचा इतिहास परंपरा मला सांगितली. 300 वर्षापूर्वी या मूर्त्या ज्या आहेत मुंबईवरून आल्या. आता तेव्हा गाडी घोडा नव्हता. मुंबईवरून पायी चालत चालत या मूर्त्या त्या काळातल्या लोकांनी आणल्या. त्यांना देखील विनम्र अभिवादन केलं पाहिजे. चालत मूर्त्या घेऊन येणं काय सोपी गोष्ट आहे? मुंबईपासून इथपर्यंत बघा, त्या काळामध्ये फार रस्ते नव्हते. मी पण गावी गेलो बरेचसे की आपला मेढा आहे, मेढ्याला जायला रस्ते नव्हते. मला कसे जायचे? आमचा आजोबा आमचे होते तेव्हा आम्ही गावी जायचो. आमच्या आजोबाकडे एक घोडा होता, त्या घोड्यावर बसून आजोबा जायचा आमचा. बाकी लोकांकडे घोडे नव्हते. तेव्हाही पायी प्रवास म्हणजे दरेगाव ते मेढ्याचं बाजारपेठ होती, तिथं पायी प्रवास करून लोक चालत जायचे. त्यावेळेचं फार लोकांनी कष्ट हाल अपेष्ट भोगलेले आहेत. आणि आता तर विकासाची गंगा सगळीकडे आली आहे. रस्ता झाला आहे इकडे चांगला, या भागामध्ये विकास होतोय. रायगड हे येताना बघितलं, निसर्ग सौंदर्य आहे, निसर्गाने नटलेला हा रायगड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि म्हणून रायगडला, म्हणून मावळा आमचा भरत शेठ कसा काय मंत्रिपदापासून वंचित राहू शकतो? आणि आज दरवर्षी आम्ही रायगडावर कार्यक्रम करतो. रायगड ही पुण्यभूमी आहे. रायगड ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही भूमी शूरांची, वीरांची, संतांची आहे. धार्मिक लोक आहेत. आज संतांची भूमिका, वारकरी मंडळी इकडे आहेत. आज इथं आल्यानंतर अतिशय आल्यानंतर येणाऱ्याच्या पावलांना देखील शांती मिळेल आणि मनालाही शांती मिळेल. खरं म्हणजे फक्त दर्शन घेणं नाही, ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, हे आपलं सगळं हे धार्मिक अधिष्ठान आहे. आणि म्हणून या धार्मिक अधिष्ठानामध्ये आपण प्रत्येकाने सकाळी पूजा आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण करत असतो, नामस्मरण करत असतो. आणि त्यामुळे त्याच्या मनाला शांती मिळत असते. आणि म्हणूनच मंदिर एका छोट्याशा गावामध्ये आपण एवढं मोठं भव्य दिव्य केलेलं आहे. काते तुम्ही, आम्ही 22ला उठाव केला तेव्हा आले नसते तर गडबड झाली असती, बरोबर ना? त्यामुळे तुमचं भाग्य होतं, तुमच्या हातून मंदिराचं निर्माण होणार होतं. आणि या सगळ्या बसलेल्या लोकांचं सहकार्य मिळणार होतं, ह्या गावकऱ्यांचं सहकार्य आपल्याला मिळणार होतं. आणि मग खऱ्या अर्थाने मंदिर बांधल्यानंतर एक वेगळं समाधान माणसाला असतं. कारण या मंदिरामध्ये एकजण जाणार नाही, तुमच्या गावातली जातील, आजूबाजूच्या गावातली जातील, इथे येणारे जातील. आणि शेवटी हे फक्त मंदिर हे पवित्र स्थान आहे. आणि याचं पावित्र्य राखणं देखील तुमचं काम आहे. याची स्वच्छता, याची निगा राखणं, टापटिप्पणा ठेवणं, धुवून पुसून रोज स्वच्छ करणं, दिवाबत्ती लावणं, हे आपलं गावकऱ्यांचं काम आहे. आणि म्हणून हे आपण केल्यानंतर बघा, मी आपल्याला सांगतो, या गावाचा विकास एवढ्या जोरात गतीने होईल. या
बोरीचा माळ. आता तुम्ही 13,70,00,000 मी दिले होते मुख्यमंत्री असताना. आता माझ्या तळा नगरपालिका नगरपंचायतला बरोबर. आता एक पत्र आलंय माझ्याकडे 6 कोटी अजून पाहिजे. त्यामुळे आता ती योजना पूर्ण करण्यासाठी 6 कोटी रुपये द्यावेच लागतील आणि ते मी नक्की देईन. शेवटी पिण्याच्या पाण्याची योजना आहे. पिण्याचं पाणी, रस्ते, दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही काळाची गरज आहे, समाजाची गरज आहे आणि ते देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. या बोरीच्या माळमध्ये काय काय काम आहे? 1 कोटीचं पाण्याची लाईन, 1 कोटीचे पाण्याचं योजना. धरणावरनं आमचं पाणी मिळालेत पैसे? 1 करोड. 1 कोटी अजून पाहिजे? हां, 1 करोड. एकच पाहिजे ना. ठीक आहे, देऊ, काय प्रॉब्लेम नाही. अरे इथे किती हजारो कोटी दिले ते 1 कोटी काय आहे. त्यामुळे देणारा आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मी एकदा दिल्लीवरून येताना माझ्या PA सांगितलं, जरा तू काढ निर्णय काय काय आपण घेतले. मी आधी सांगितलं होतं त्याला, मला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत काय काय निर्णय घेतले जरा एकदा बघू दे तरी. मी आपल्याला सांगतो, का भाऊ ठाम होता देण्यावर आणि त्यामुळे किती लोक कोर्टात गेले, कोणी कुठं गेले. त्यांना म्हणालं कुठं जायचं तिकडे जा, आपण लाडकी बहिणी योजना राबवणार म्हणजे राबवणार. अरे 1,500 रुपये म्हणाले काय, 1,500 रुपये आज बघतो आपण एकेकाच्या. माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, स्वतःचे पैसे स्वतःच्या हाताने काढून घेण्याचे अधिकार मिळाले. आणि मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. बऱ्याचशा काही लोकांचे EKYC मध्ये काहीतरी अडकलंय, मध्ये काही लोकांची नावं कमी होत आहेत का काय असं माझ्या नजरेस आलं. तर मी आपल्या महिला बाल कल्याण विभागाला सांगितलं 1 महिन्याची आणखी मुदत वाढवून द्या EKYC करण्यासाठी. जिल्हाधिकारी बरोबर आहे ना. त्यामुळे पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये, ही जबाबदारी आमची आहे. लेक लाडकी लखपती केलं, उच्च शिक्षण मुलींचं मोफत केलं. तुम्हाला मी फक्त सांगतो, एका मुलीने आत्महत्या केली. 12:30 वाजता रात्री मी TV वर बातमी बघितली आणि ती आत्महत्या कशासाठी, तर उच्च इंजिनिअरिंगचं शिक्षण ती मुलगी घेत होती. 50% फी सरकार भरत होतं, 50% पालकांनी भरायची होती. पालक भरू शकत नव्हते. तिला वाटलं वडील माझ्या आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीनीच आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी घटना घडली. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. मी ताबडतोब दुसऱ्या सकाळीच निर्णय घेतला आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, 50% फी आपण भरत होतो ती सगळी 100% फी उच्च शिक्षणाची आपण भरायची. मी म्हणालो, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग या सरकारमध्ये जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपला उपयोग का. मुख्यमंत्री सहायता निधीचं तर भरत शेट्टींनी सांगितलं, पण त्यांनी 100 कोटी कमी सांगितले. त्यांनी 350 सांगितले. माझ्या 2.5 वर्षाच्या काळात 460 कोटी रुपये खर्च झाले. हजारो लोकांना मदत झाली, हजारो लोकांचे प्राण वाचले. आणि 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले योजना होती एका कुटुंबाला, त्याची मर्यादा वाढवून आपण 5 लाख रुपयावर घेतली. 5 लाख रुपये. 5 लाख कुणाचंही काही असलं ऑपरेशन तर त्यामध्ये होतंय. वैद्यकीय शिक्षक, वैद्यकीय विभाग आपलं काम करतोय. त्याचबरोबर ही मंदिरांचं जे अनुदान होतं ब वर्ग मंदिरांचं, त्याचे 2 कोटी रुपये होते. तुमच्या एकनाथ शिंदेने आणखी 3 कोटी टाकून 5 कोटी रुपये केले अनुदान मंदिरांचं, ब वर्ग तीर्थक्षेत्राचे. पूर्वी पंढरपूरला वारकरी जायचे, अनुदान मिळत नव्हतं, पण त्या काळामध्ये वारीला अनुदान देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आणि आज वारकऱ्यांना देखील दिंडीला अनुदान मिळतं आहे.
असे अनेक निर्णय आपण घेतले. शेवटी हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांचं आहे. गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. मी पण गरिबी पाहिली आहे. भरत शेठ, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा म्हणालात. मी देखील एका शेतकरी कुटुंबातून आलोय. शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला याची जाणीव मला आहे. मी देखील गरिबी पाहिले. माझ्या आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आणि म्हणून मी ठरवलं माझ्या कारकिर्दीत लाडकी बहीण योजना चालू करणार म्हणजे करणार. आणि तिथूनच त्या लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागातल्या विकासासाठी कधी पैसे कमी पडणार नाहीत. एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं राहिलेलं आहे. सर्वसामान्य गोरगरीब या मंदिरात येतील, दर्शन घेतील, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. हे मी नेहमी सांगतो. पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवले, यापेक्षा या तमाम जनतेचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे. ते आम्ही पाहिलं. हा अजेंडा आहे आमचा. आणि म्हणून खुर्ची, सत्ता या सगळ्या गोष्टी येतात जातात, पुन्हा येतात. परंतु मगाशी भरत शेठनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली, ही सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी छोट्या गावात आलो. मोठ्या मोठ्या गावामध्ये सगळे जातात, मोठ्या मोठ्या लोकांकडेही जातात. पण तुकाराम काते आमचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता. आनंद दिघे साहेबाची शिकवण त्या पाठीशी आहे. आणि म्हणून मला आनंद झाला या एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलं. ते पण ऐतिहासिक आहे. 300 वर्षापूर्वीच्या या मूर्त्या आहेत. हे बघितल्यानंतर एक वेगळा आनंद या ठिकाणी माझ्या मनात आला आहे. खरं म्हणजे बघा, आम्ही कोण आहेत? करता करविता लक्ष्मीनारायण आहे. आम्ही तर निमित्त मात्र आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचे आपण सत्कार केलेला आहे. चांगलं मंदिर बांधलं आहे. फक्त आता तुकाराम काते आणि आपले ग्रामपंचायतचे सरपंच वगैरे जे कोणी असतील त्यांनी तेवढी याची मंदिराची निगा राखणं, स्वच्छता राखणं, याचं पावित्र्य आणि मांगल्य जपणं एवढं काम आपण करा, एवढीच आपल्याला विनंती करतो. कारण खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मंदिरं मोठी मोठी होतात, पण एवढ्या गावात छोट्याशा एवढं मोठं मंदिर होणं हे मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद मी देतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा तुकाराम काते, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि काही नगरपंचायत, जी तळा नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतीला देखील आणखी काही विकासासाठी निधी लागला तर नगर विकास विभाग माझ्याकडेच आहे. त्यामुळे तिथं कुठेही काही कमी पडणार नाही. या गावात देखील काही असेल तुकाराम तर ते देखील आपल्याला या गावकऱ्यांना, ग्रामस्थांना सोयी सुविधा देण्यासाठी जे काय आवश्यक आहे तिथेही पैसा कमी पडू देणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.